काय मम्मी पप्पा पण ना, काय तर म्हणे 100 एकर जमीन. शिकलेलं आहे की नाही हे पण माहीत नाही. इथं मला खेड्यात राहायची इच्छा नाही. जमिनीचं काय असतं बरं? तू तिचे का प्रिया? हां माझ्या म्हाताऱ्याने फोटो दाखवला होता तुझा. संदीप. हा ओके. हॅलो. हॅलो. मला आहे ना माझ्या म्हाताऱ्याने सांगितलं होतं तुला भेटून घे म्हणून. इथून चाललं होतं म्हटलं जाता जाता भेटून घ्या. असं कसं? मला इथं टाइम दिलेला आणि तुम्ही इथून चालले होते म्हणून भेटायला आले. असं कसं होणार? मला तर तुमच्या पप्पांनी फोन करून सांगितलेलं. काय काय सांगितलं तुला? की माझा मुलगा तुला भेटायला येणार आहे म्हणून. बरं तू काय करते? मी जॉब करते मल्टीनॅशनल आणि कंपनीमध्ये. मी आपलं लग्न झाल्यावर जॉब करणार तू? हो. मग काय करायचं आपल्याला लग्न झाल्यावर जॉब करायची? का? लय घरी आपल्या पहिलेच. मग घरी असलं म्हणून काय जॉब नाही करत? 104 एकर शेती भो. किती? 104 एकर. 104 एकर. ते पण तरीही मला जॉब करायचा आहे. तुम्हाला नाही आवडणार का जॉब केलेलं? किती शिकली तू? माझं एमटेक झालंय. म्हणजे ती 12वी झाली असतं ती ना? तुम्ही किती शिकले? ते मॅट्रिक झाले माझं. टॉपर होतो आपण. मॅट्रिक मध्ये म्हणतात मग 10वी झाले होते. मॅट्रिक म्हणतात त्याला काहीतरी. मला वाटलं पास झाले की नाही 10वी. झालेत ना पास? म्हणजे मी इथे काय इन्सल्ट करते का? इन्सल्ट नाही, मी तुमची इन्सल्ट नाही करत आहे. बरं 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 ठीक आहे, जाऊ द्या. मला सांगा, तुम्हाला लव्ह मॅरेज आवडते की अरेंज मॅरेज आवडते? मला वाटत होतं ल म्हणजे लफडच ना. काय? अरे लव म्हणजे लफडच ना. हो माय गॉड. ठीक आहे, लफडं नाही म्हणत त्याला. मग हा एवढं मला पहिल्यापासून तर वाटायचं बरं का. लहानपणीपासून पळून जायची लई इच्छा होती. तुमचं भेटलीच नाही मला. कोण? अरे पळून जायची एखादी पोरगी लफड करून पळून जायची. लव्ह मॅरेज ती ते. हां का? हा ओके. बरं मग आता काय करणार? तू लगीन करायचं ना माझ्या बरं? मी अजून असं ठरवलं नाहीये. तुला लव करायची का अरेंज करायची मला सांग. काहीच ते तुम्हाला भेटायला आले म्हणजे अरेंज मॅरेजच करण्यासाठी आले ना मी. आधी ना आपण 7-8 वेळा भेटू बरं का. कसं आहे माहिती का, एका भेटीत तर काही कळत नाही. 5 मिनिटात भेटू कसं ठरवू मी? मला वाटत तुला- सेकंड भेट तुम्हाला भेटेल. ठीक आहे, चालेल, काही प्रॉब्लेम. बघू ना, ही भेट झाल्यानंतर आपण डिसाईड करू. आणि राहिलं नोकरी बिकरीचा प्रश्न आहे. तुला पगार किती? अहो 70-80 हजार पेमेंट आहे मला. असला पगार आम्ही ना तिकडं आमच्या कामगारांना देतो. हा मग मी दिवसभर काय करायचं घरी राहून? और दिवसभर म्हणजे मेकअप असतो तुमचं. तासभर मेकअपला जाईन आणि आपलं रान लय मोठं. तो हिंडूस तर सगळं दिवस मावळण. म्हणजे मी लग्न फक्त रान हिंडण्यासाठीच करू का? बाकीचं काय लेकरं बाळ सांभाळायचे असतात का नसतात? 1 मिनिट. ठीक आहे, पप्पांचा फोन आहे. पप्पांना सांग. काय काय सांगणार तू? काय सांगणार आहे तू? ते मी माझं बघून घेईल. तुम्ही कोण सांगणार आहे मला असं की काय सांगणार आहे तू म्हणून? आत्ताच कसली बोलत राव तू. नीट बोल की. बघ खाल्लं पिल्लं नाही काही? नाही ना. ए इराण ते कोल्ड्रिंक्स फिल्ड काय काय घेणार अहो तू? ही चांगली हॉटेल आहे, असं नसता बोलत इथं. सॉरी ऐका ना. ओ कोल्ड्रिंक द्या ना पाठवून. नाही, मला कॉफी हवी आहे. कॉफी हवी आहे मला. यांना एक चहा देऊ. अहो कॉफी हवी आहे, कॉफी. हा ते कॉफी द्या. बाय द वे, तुम्हाला कशी पत्नी हवी आहे? मला आहे ना घरच्यांना आहे ना नीट ठेवलं ना आणि मला नीट लय जीव लावला ना बस तसलं पाहिजे आपल्या पुढे. नीट ठेवलं ना म्हणजे? अरे घरच्यांना सांभाळ केला पाहिजे म्हणतात ना. आणि मला जीव लावला पाहिजे बस. बरं मग काय अजून बाकी बोला की. म्हणजे मला अपेक्षित उत्तर एवढंच नाही की तुम्हाला ॲज अ वाईफ म्हणून कशी मुलगी हवी आहे. आई वडिलांना बघितलं पाहिजे. माझ्यावर जीव लावला पाहिजे. आणि पाटलीन घराण्याचं कसं आहे, पाटील तसं वागलं पाहिजे बस. कसं वागलं पाहिजे? पाटलीन बाईसारखं कसं पण? मस्त आईश पैश वाटलं पाहिजे. गावात असा रुबाबदार पाहिजे. हो का?
आणि माझ्या आईवडिलांबद्दल तुमचं काय मत आहे? तुझे आईबाप माझ्या घरी आणून ठेव बाबा. ते काय येतील तुमच्या घरी? अजून मग तुमच्या 15 दिवसाला चक्कर हाणते ना. पण हे काय आहे की तुझे आईवडील माझ्या घरी आणून ठेवते, पण असं एकदम हा म्हणजे मला म्हणायचं तसं नव्हतं राव. मग कधी मध्ये चक्र आली तर काय अडचण नाही मला. आणि सासू सासऱ्यापेक्षा नीट बघन की मी त्यांना. नाही, मी तुमच्या आईवडिलांना माझ्या आईवडील म्हणून सांभाळ करेल, पण माझ्या आईवडिलांचं काय? अरे तुझ्या आई वडिलांना पण बघतो ना मी. बघतो? हा. काय बघतो? अरे त्यांना बी तुझ्या आई बापा माझ्या आई बाबा सारखं बघतो असं म्हणलं मी. जमल ना तुला? काय सांगू मी माझ्या घरी? बरं, माझ्यामध्ये काही चेंजेस हवेत का तुम्हाला? म्हणजे बदल हवेत का? नाही, नाही. सगळं जे आहे ते तुला सांगितलं. म्हणजे मी काय तुमच्या घरी आल्यावर जीन्स बीन्स घातलेली चालेल का? असं असतं पुढं. मग गावात राहिलो आपण, तिकडे मॉलला फिरायला गेलो बघू ना. मग आपण कंटिन्यू फक्त गावातच राहायचं? नाही नाही, अधून मधून शनिवार रविवार ट्रिप आणायचं मस्त मध्ये. आणि मग माझ्या जॉबचं? तरी बी जॉब करायचं तुला? हा मग बरं ऐक, तुला जॉब करायचा आहे ना, कर ना. म्हणते बघ तसलं मानसिक समाधान लागतं एखाद्याला, सगळ्याला चांगलं असतं. कर की तू जॉब. मग मी तुला सांगितलं ना आम्हाला काय पाहिजे म्हणून. पण मग गावात राहून जॉब नाही करता येणार ना मला? मग आता काय सांगू मी? मग तुम्ही माझ्यासाठी काय करू? 1 शेती, मग काय पुढं जाऊ मी? कोण बघायच ती? एकुलतं एक पोर आहे मी, आई बापाला माझ्या. मी पण एकुलती एकच मुलगी आहे. काय घर जावं करायची विचार काय मला? मी तसं म्हणलंच नाही मग की घर जवाई, मला वाटत पण नाही घर जवाई व्हावं. जर तुमची इच्छा असेल तर बघू, काय प्रॉब्लेम? नाही नाही, 104 एकर शेती आहे मला, ती बघायची. ठीक आहे, चालेल. बघू जमलं आपण. मी आपलं. कॉल सांगते पप्पांना. मी काय समजू? आता तरी काहीच समजू नका. मी पप्पांना कॉल करायला सांगेल तुम्हाला. ठीक आहे, चालेल. भेटू नंतर. जा आता, म्हणजे या आता. हा. कसलं कार्टून आहे हे? 104 एकरचा मालक आहे म्हणतो, आणि त्याचे कपडे आमच्याकडे तर असं गरीब पण नाही घालत. आणि पुन्हा काय की तू जॉब नाही करायचं, घरी राहायचं. मी काय एवढं एमटेक माझं असंच केलं होय? नाही. आणि मी काय फक्त चूल आणि मूल हेच करायचं? ते नाही जमणार. मी 21व्या शतकातली मुलगी आहे. मी घर आणि नोकरी दोन्ही सांभाळते ना. पण त्याला तर ते म्हणजे माझे आणि त्याचे विचार मॅच नाही होणार. सो मला नाही वाटत मी होकार द्यायला पाहिजे. हां, जर त्याने तो रुबाब दाखवला असता किंवा त्याचा पॉझिटिव्ह येत असतं ना काहीतरी जॉबबद्दल, माझ्या करिअरबद्दल आणि घरच्यांबद्दल, मी नक्कीच त्याला हो म्हटले असते आणि नक्कीच मी त्याच्यासमोर सुखाने संसार केला असता. पण आत्ता मला वाटत नाही. ठीक आहे, बघू.